गाइज गुड आफ्टरनून, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। मी आणि माझे परम मित्र विजय कांबळे साहेब आम्ही दोघे जण आता बँड्रा बँडस्टँड ह्या ठिकाणी निघालो आहोत। हाय एव्हरीवन। त्या ठिकाणी बँड्रा बँडस्टँड ह्या ठिकाणी खूप चांगला प्लेस आहे, टुरिस्ट प्लेस असल्या कारणाने त्यांनी मला सजेस्ट केलं की आपण तिकडे जाऊया बँड्रा बँडस्टँड ह्या ठिकाणी। बँड्रा फोर्ट असंही म्हणतात त्याला। आता आम्ही दोघे त्या ठिकाणी निघालो आहोत। चालायचं, चला निघूया। लागलं तर गाईज आता आम्ही ॲक्टिवावरती निघालो आहोत। गाईज आता बघू शकता आम्ही कलानगर सिग्नल या ठिकाणी पोहोचलो आहोत। समोरच इकडे BKC आहे, आतमध्ये समोर आहे म्हाडा ऑफिस गृहनिर्माण। गार्डन समोर आहे। कुठलं गार्डन आहे? मन्नत करताना पहिला मन्नत तिकडे वाटतंय समोर। हाय गाईज, तुम्ही बघू शकता आता कांबळे साहेब आणि मी शाहरुख खानचा समोर बंगला आहे, मन्नत बंगला खूप फेमस आहे मुंबईमध्ये। बँडस्टँडच्या समोर तिकडे आलो आहोत सध्या। बघू शकता शाहरुख खानचा बंगला मन्नत, त्याचं काम चालू आहे सध्या। खूप छान आहे बंगला शाहरुख खानचा, बघू शकता गाईज तुम्ही। खूप लोक आले आहेत ह्या ठिकाणी आणि ते फोटो वगैरे काढत आहेत, शूटिंग बंगल्याच्या समोर उभे राहून। खूप गर्दी आहे इकडे। गाईज आता आम्ही इकडे बँड्रा फोर्टच्या बाजूलाच श्री कडेश्वरी देवी मंदिर आहे संस्थान, या ठिकाणी निघालो आहोत। बघू शकता कडेश्वरी देवी मंदिर संस्थान, सोबत कांबळे साहेब आहेत माझ्या। गाईज आता आम्ही त्या कडेश्वरी मंदिर देवस्थान या ठिकाणी निघालो आहोत। बघू शकता तुम्ही, सोबत कांबळे साहेब। जाऊयात पुढे पुढे, इकडे पण खूप छान व्ह्यू आहे, बघू शकता तुम्ही। हा सरळ रस्ता गेलाय का वरती? कडेश्वरी मंदिर रस्ता खूप वरती गेलेला आहे दिसतं। थोड्या पायऱ्या खूप इकडे जाण्यासाठी है ना, खूप पायऱ्या आहेत ना। पायऱ्या चढून आलो, गडाच्या पायऱ्या आहेत त्या। वांद्रे किल्ला आहे हा, त्या किल्ल्याच्या पायऱ्या चढल्यानंतर पाय थोडे गोळे येणारच ना। थांबलो तर गोळे सरळ झाले, परत चालतात। चला तर निघूया आता परत गाईस। समुद्र पहा इकडे। ते बघू शकता गाईज कडेश्वरी मंदिर आहे संस्थान। गाईज बघू शकता सीलिंग इकडनं स्टार्ट होतो बँड्रावरून आणि सरळ हा समुद्रामधून त्या साईडला गेला आहे, वरळी साईडला। बघू शकता खूप खवळलेला समुद्र आहे। समुद्राला खूप भरती आलेली आहे।
शकता इकडे पाऊस चालू झाला आहे आणि पावसामध्ये सर्व लोक पळायला लागले आहेत. बघू शकता काही मुलं पण पळायला लागले इकडे. व्ह्यू किती सुंदर आहे. पाऊस पण स्टार्ट झाला आहे आता. खूप सुंदर आहे इकडचा बीच. खूप सुंदर वातावरण आहे गाईज इकडे. खूप बेस्ट आहे. हवा पण खूप येते आणि पाऊस पण चालू झालाय. बघू शकता तुम्ही. खूप मन प्रसन्न करतं इकडचं वातावरण. तुम्ही पण आवर्जून भेट द्या एक दिवस. खूप छान आहे. मला खूप हॅपीनेस वाटतो इकडे आलो तर आणि खूप बरं वाटतंय. ताण तणाव खूप दूर होतो आणि खूप फ्रेश वाटतं इकडे. खूप छान वाटतं गाईज. बघू शकता तुम्ही. सुंदर समुद्र आहे असा खवळलेला. पावसाचं वातावरण झालंय. खूप पाऊस येणार आहे आता. आभाळ पूर्ण भरून आले. बघू शकता गाईज है ना. कमरे साहेब वातावरण कसं आहे? जबरदस्त ना. वाव एक नंबर है. समुद्र की लहरें, ये बहता पानी और छोटी छोटी कलियां, ये कलियां, खिली हुई कलियां, छोटी कलियां, मुरझाई हुई कलियां, सारी ऑल कलियां. बघू शकता खूप पाऊस झालाय आणि पूर्णपणे पळालेत लोक भरपूर. बघू शकता खूप पाऊस चालू झाला इकडे. खूप पाऊस आहे गाईज. गाईज बघू शकता इकडचा सुंदर आहे. गाईज आता फायनली आमचा ब्लॉग पूर्ण झाला आहे इकडचा बँडस्टँडचा बँड्राचा. आता आम्ही निघतो घरी. कांबळे साहेब आता पूर्ण दिवस इकडे खूप स्पेंड केला. पूर्ण दिवस आम्ही इकडे होतो. ब्लॉग पूर्ण शूट करून झालाय. खूप छान वाटलं गाईज इकडे बँडस्टँड या ठिकाणी येऊन आणि खूप प्रसन्न आणि मनमोहक वातावरण आहे. तुम्ही पण इकडे नक्की व्हिजिट करा. खूप छान आहे. दिवस कुठे जातो कळत नाही. खूप थंड हवा आहे. समुद्र खूप मस्त आहे. वातावरण फ्रेश आहे. तर गाईज हा ब्लॉग आजचा आपण इकडेच एंड करूया. आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. चला गाईज बाय.